रोहित पवारांनी देखील एमसीए स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी सगळे नियम धाब्यावरती बसवून 400 नवीन सदस्यांची नोंदणी केली. बरं, हे 400 सदस्य नोंदवले ते आजीव सदस्य म्हणून नोंदवले. आता आजीव म्हणजे काय? जोपर्यंत ते सदस्य हयात आहेत तोपर्यंत ते एमसीए चे सदस्य म्हणून राहतील. आता या सदस्यांमध्ये कोण होतं? क्रिकेटर्स घेतले का? तर बिलकुल नाही. त्यातले 2 सदस्यांची नावं मी आपल्याला सांगतो, म्हणजे हे सदस्य नेमके कसे हे आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. त्या 400 पैकी एक सदस्य आहेत रेवती सदानंद सुळे, म्हणजे सुप्रिया सुळेंच्या कन्या, आणि दुसऱ्या सदस्य आहेत कुंती रोहित पवार. आता असे आपल्याशी संदर्भित असलेले, आपले नातेवाईक असलेले, आपल्यालाच मतदान देतील असे मित्र मंडळी रोहित पवारांनी या एमसीए मध्ये घेतले. याच्यावरती भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पूर्व क्रिकेटर केदार जाधव यांनी आक्षेप घेतले आणि ते कोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने सुद्धा रोहित पवार यांनी ही जी काही बेकायदेशीर सदस्य नोंदणी केली आहे ती अवैध ठरवून जानेवारी 2026 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकींवरती तात्पुरती स्थगिती दिली. मग रोहित पवार यांचा गट सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा रोहित पवार यांच्या गटाला फटकारलं आणि बेकायदेशीरपणे इतकी सदस्य नोंदणी करण्याचा तुमचं धाडस तरी कसं होतं, अशी फटकार रोहित पवार आणि त्यांच्या गटाला लगावल्यानंतर रोहित पवार यांनी सुप्रीम कोर्टातली याचिका मागे घेतली.